खरं तर जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्यामधले चांगले गुण हेरून त्याला सन्मानाची वागणूक देऊन योग्य पदावर बसवणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। बेनके साहेबांचा आणि व्यक्तिगत माझा गेली 40 वर्षापासून अतिशय जवळचा संबंध आला। 1983 मध्ये आमच्या निमगाव सावा गावामध्ये शेणेश्वर दूध संस्थेच्या उद्घाटनाला बेनके साहेबांना आम्ही बोलावलं होतं आणि त्यावेळेपासून अगदी आजच्या या क्षणापर्यंत बेनके कुटुंबाचा आणि आमचा अतिशय जवळचा संबंध आला। आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब हे एक करारी व्यक्तिमत्व होतं। सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता बेनके साहेबांच्यामध्ये होती। तालुक्यामधले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्या प्रकल्पाचा दूरगामी परिणाम जुन्नर तालुक्याच्या विकासावर होणार आहे असे अनेक प्रकल्प बेनके साहेबांनी त्या ठिकाणी मार्गी लावले आणि तळागाळातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे, त्या भागाची प्रगती झाली पाहिजे आणि माझ्याबरोबरीने जे कार्यकर्ते आहेत ते केवळ कार्यकर्ते म्हणून न राहता त्यांना देखील सत्तेमध्ये त्यांना सहभाग मिळाला पाहिजे या भावनेमधून बेनके साहेबांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना की ज्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला कुठलाही राजकीय वारसा नाही अशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणून मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, दूध संघ असेल, PDC बँक असेल, अशा वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी केवळ बेनके साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी मिळाली। पिंपळगाव जोग्याचा धरणाचं काम असेल, चेलेवाडीचं काम असेल किंवा शिवनेरीच्या परिसर विकासाचा प्रकल्प असेल, असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये त्यांच्या संकल्पनेमधून निर्माण झाले। आज ते पूर्णत्वाकडे जात आहेत आणि हे पाहायलाच बेनके साहेबांना ही खंत आज सगळ्यांच्या या ठिकाणी मनामध्ये आहेत। बेनके साहेबांसारखा एक धुरंधर प्रशासनावरती प्रचंड पकड असणारा नेता या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी झाला नाही आणि पुढेही भविष्यकाळात 50 वर्ष होईल असं या ठिकाणी मला वाटत नाही। बेनके साहेबांच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी अशी प्रभूचरणी मी विनम्र प्रार्थना या ठिकाणी करतो। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।